की अनुष्कानं आपल्या अनुष्कानं फाशी कशी घेतली आहे. आत्महत्या जे सांगतात शाळेतले हे प्रशासन सगळे की हे कसं फाशी हिनं घेऊ शकते एवढं हे सगळ्यांनी बघा. सगळ्यांनी बघा हे फोटो आणि सगळ्यांनी सांगा. माग बांधलेला दाखवत माग बांधलेले पण आहे. फोटो हातात घेतो वर घेतो ताई. ह्या फोटोने आणि ह्या टॉवेलने कोणी पण त्या बेडवर फाशी घेऊन दाखवायची. कोणी पण ते सगळ्यांनी बघून आणि सांगा की माझ्या मुलीचं वय 11 वर्ष आणि 5 महिन्याची माझी मुलगी आहे. 11 वर्ष आणि 5 महिन्याच्या मुलीला काय म्हणते आहे की आत्महत्या करायची आणि गाठी कशा मारायच्या. दोन गाठी मारून वरून एक सिंगल गाठ खालून एक आडा घेऊन अँगलला मारणार ही कसली फाशी. ही कसलं कानून आहे. कसलं नवीन पद्धत कसली आहे फाशी देण्याची. आणि आम्हाला डायरेक्ट सिव्हिल मध्ये बोलवतात. तिथं पोलिसाला बोलवलं नाही, तिथं आई वडिलाला बोलवलं नाही. आमच्या डायरेक्ट मुलीला पीएम रूम मध्ये नेऊन टाकलेत. का कशासाठी. कुठे गेले होते तिथले डॉक्टर. सीसीटीव्ही जप्त केले पाहिजे. जेवढे दवाखान्याला सीसीटीव्ही आहेत शाळेतले सीसीटीव्ही आहे तेवढे जप्त केले पाहिजे. आणि तिथले सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत. तिला हलवून तिचे सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत. कारण सगळं कायच दाखवणं गेलेत आणि कायच आम्हाला माहितीचं म्हणजे काय सांगणं गेले. मग आम्ही विश्वास ठेवायचा कुठं, न्याय मागायचा कुठं आणि जायचं कुठं. बाळ तर आमचं गेलंय. न्याय मागायचा कुणाला. रस्त्यावर उतरावं लागले आज न्याय मागण्यासाठी. मग आता जरी ह्यांनी न्याय दिला तर मग आता करायचं काय. लास्ट पर्याय आमचं बाळ तर गेलंय आधीच. पण आमच्या आई वडिलांची एक कळकळीची विनंती आहे की आमचं बाळ गेलंय ती परत येणार नाही. दुसरी अनुष्का तिथं म्हणून आमचा ही प्रयत्न चालू आहे. आणि माझं बाळ एवढं गुणी होतं की त्याला बाबासाहेबांचं संविधान पाठ होतं. सावित्रीबाई फुलेचे भाषण होते. लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ शाहीरत्न, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज यांचं भाषण तिला पाठ होतं. तिनं एवढंच नव्हतं तिनं पूर्ण संविधान वाचलेली आहे. तिला कानून कायदा कलम सध्या माहिती होता. तिनं त्या गोष्टीचा गोष्टीचा तिनं विरोध केला आहे. बघा हे संविधान हे वाचलेलं माझ्या बाळानं. मग ते संविधान वाचलेलं धाडशूर एवढी डॅशिंग मुलगी भाषण सोशल मीडियावर तिचे भाषण चालू आहे ते. मग ही मुलगी आत्महत्या करू कशी शक्य आहे. हिला काय माहिती, काय हिला दुःख, काय हिला एवढा त्रास होता हिनं आत्महत्या करणार. त्या तिथल्या प्रिन्सिपलला आम्ही भेटायला किती फोन केले. प्रत्यक्षात त्यांना भेटायला सध्या गेलो तरी त्यांनी आम्हाला स्वतःहून त्यांनी भेट दिली नाही. कारण की त्यांनी पण आरोपी आहेत मध्ये. त्यांनी पण आरोपी आहेत. आणि जेवढे सीसीटीव्ही मध्ये दिसालेले जे कर्मचारी म्हणजे जेवढे ते सरकारी आहेत शिक्षक त्यांना बाजूला काढले. जे दोघी कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्यांना मध्ये घेतलेला आहे. आमची मागणी एवढी आहे की त्या सगळ्यांना जेवढे सीसीटीव्ही मध्ये दिसालेले आहेत त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्याची चौकशी करावी. त्यांची कस्टडी काढून चौकशी करावी ही आमची मागणी आहे आजची. आणि एवढं मारलेलं आहे तिला. फक्त तिचे तळवे सोडून एवढं तिला मारहाण केलेली आहे. हो का. उजव्या साईडला मोठा टेंगुळ होता. स्वतः भालेकर आमदार भालेकर सरनी सध्या बघितलंय. हे बघा मारलेले निशाण आहेत वर. टेंगुळ आहे तिच्या डोक्यात मोठा लट उजव्या साईडला. आणि हे हातावरले वळ बघा असे काळ्याने. आणि हे फोटो ज्यावेळेस आम्हाला सिव्हिल मध्ये बोलवलंय त्या दिवशी हे फोटो आम्ही काढलेले आहेत. कारण आम्हाला ज्यावेळेस मध्ये आम्ही बघायला गेलो त्यावेळेस आम्हाला वाटलं की खरंच आत्महत्या केली आहे का. ज्यावेळेस तिच्या अंगावरले आम्ही वळ बघितले त्यावेळेस लक्षात आलं की घातपात केलेला आहे आमच्या मुलीचा. आमच्या मुलीची आत्महत्या केलेली नाही, तिला मारलेला आहे. हे बघा असलं मार दिलाय शाळेत.
उठा मग. माझी जरा जवळ द्या फोटो द्या ती आणि मेन तिच्या होटाला तिच्या तोंडाला असं काहीतरी विषारी पावडर फसलेला आहे की त्यानं ओरडलं नाही आरडलं नाही ह्याच्यापर्यंत त्याला बेदम मारले. का मारलं की आपण मग आहोत का आपण कमी याचे आहोत म्हणून का आपले मुलं शिकायचे नाहीत का कष्ट पाणी करून 200 रुपये रोजगार करून त्यांना शिकवलेलं इंग्लिश स्कूल मध्ये शिकवलेली माझी मुलगी तिथून दळणातले खडे कसे निवडते तांदळातले खडे असे स्वच्छ खडा निवडून काढून त्या नवोदय विद्यालयामध्ये 5 महिने माझ्या मुलीला शिकवले फक्त मर्डर केलेला आहे प्रशासनाने. काय करायचं या प्रशासनाचं आपले मुलं शिकवायचे का नाही सांगा मातेर समाज बुद्ध समाज की आपल्या मुलांनी शिकायचंय का नाही का असेच अनुष्कासारखे बळी घालायचे असे बळी जायचे नाही म्हणून मी तिचे वडील आणि आपला सगळा मातंग समाज बिवरा समाज ह्याला लढा द्यायचा शेवटपर्यंत. मी माझ्या मुलीला न्याय दिल्याशिवाय बसणार नाही. ज्या दिवशी तिला न्याय मिळेल त्या दिवशी मी समजेन की माझ्या मुलीला खरंच न्याय मिळाला आणि तिच्या आत्म्याला शांतता लाभली आहे. नाही न्याय मिळाला तिथं मी आणि तिचे वडील आम्ही तिथं जागेवर संपू शेवटी. कारणाच्या बाळाला जवळ न्याय मिळत नाही तर आम्ही शांत बसणार नाही. एका तरीची विनंती आहे आणि जरी माझ्या बोलण्यातून जरी कुणाचं मन दुखलं असेल तर मी आई एक हात जोडून कळकळीची विनंती मागून तुमच्या सगळ्यांची माफी मागते आणि ते सगळे बांधव बहिणी माझे सगळे आल्यात त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण